सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। आदिवासी कोळी एक जुटीचा, आदिवासी कोळी एक जुटीचा। अरे कोण म्हणतंय देत नाही, अरे कोण म्हणतंय देत। मी गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आदिवासी कोळी समाजाचा मी अध्यक्ष आहे। गेल्या अनेक वर्षापासून आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढतोय, पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही। आज या सोलापूर जिल्ह्यामध्ये काय भागामध्ये आरक्षण आहे, काय भागात जिल्हा परिषदला आरक्षण आहे, सरपंचाला आरक्षण आहे, सख्या भावाला जाती दाखला मिळतो पण त्याच्या सख्या भावाला मिळत नाही। म्हणजे अशी चौथीची भूमिका ही राज्य शासन आमच्या करते। अधिकाऱ्यांना सगळे पुरावे दाखवून सुद्धा अधिकारी जाणून बुजून डोळेझाक करते आणि ही जातीवादी सरकार असं आम्हाला काय वाटतंय, तर ही जात बघून काम करणारं सरकार आहे। कारण इतर सामाजिक कामं पटापट करतात, फक्त आदिवासी महादेव कोळी जमातीचा प्रश्न पेंडिंग ठेवण्याच्या मागं काय राजकारण आहे हे अद्यापर्यंत समज नाही। त्यामुळे आता पूर्ण जिल्ह्यामधनं आता आक्रोश वाढत चालला आमचा। प्रत्येक सोलापूर लोकसभेला आमचं 1,00,000 ते 1.25 लाख मतदान आहे, माढा लोकसभेला आमचं 80,000 मतदान आहे। आम्ही या लोकसभेमध्ये या भाजपला वटणीवर आणण्याचं काम केलं, आम्ही त्या काँग्रेसला आम्ही मतदान केलं। त्यामुळं इथले दोन्ही उमेदवार हे आदिवासी महादेव कोळी जमातीमुळे निवडून आले आहेत आणि येणारी ही विधानसभा जी आहे, या विधानसभेतल्या 11 आमदारांनी आमच्या ह्या विधानसभेमध्ये मुंबईला एकदा ही प्रश्न काय जणांनी मांडायचं नाटक केलं, बस प्रश्न सोडवावं असा कुणी प्रश्न मांडला नाही। त्यामुळं येणाऱ्या आमदारांनी व ज्याला आता स्वप्न पडतात आमदारकीची, मी आमदार होईल, भावी आमदार, त्यांना पण आमचा इशारा आहे। आणि विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी ह्या दोघांनी तर आमचा प्रश्न आता लावून नाही धरला तर भविष्यामध्ये आम्ही सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, दक्षिण असेल, पंढरपूर असेल, जिथं जिथं आमचा समाज जास्त आहे तिथं आम्ही आमचे उमेदवार उभा करू आणि या सत्ताधाऱ्यांना व विरोधकांना चांगली अद्दल घडवू। कारण दोघाला पण धाकधूक लागली पाहिजे, ह्या कोळ्यांचं मतदान कुठं पडतंय। कारण विरोधी पक्ष फक्त म्हणतोय आम्ही तुमच्या बाजूने आहे, पण त्यांनी सत्तेत होते, त्यांनी काम केलं नाही। त्यांना सत्तेवरनं घालवायला सुद्धा महादेव कोळी समाज कारणीभूत आहे आणि आता येणारं भाजप सरकार सुद्धा आहे, त्या भाजप सरकारला सुद्धा आम्ही सत्तेवर आणलेलं आहे। मग आता आम्हाला भाजपला त्यांची अवकात काय आहे हे दाखवणार आहे। आमची प्रमुख मागणी आहे, आम्हाला सुलभ पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र, जाती दाखला मिळावा आणि कुठल्याही अटी शर्ती न लावता आम्हाला आमच्या वडिलांकडे दाखला म्हणल्यावर मुलाला द्यायला काय हरकत आहे, आमच्या आत्याकडे दाखला म्हणल्यावर मुलाला द्यायला हरकत काय, अशा त्रुटी निर्माण केल्यात। आणि काय हरामखोर बोगस आमदार आहेत, त्यांचं ही सगळे मध्य प्रदेशमधून आलेले आहेत। ही बिल्ल काय मध्य प्रदेश ह्यातले 25 आमदार आहेत का, ती मध्य प्रदेशमधून आलेले आहेत। त्यांचा ही घेऊन त्यांची संख्या दाखवून इथं आमच्यावर अन्याय होतोय। आम्ही मूळ महाराष्ट्रातले आदिवासी महादेव कोळी आणि आमच्यावर जाणून म्हणून बुजून अन्याय होतोय। आणि दुसरी मागणी आमची आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरेचं स्मारक लवकरात लवकर करावं आणि आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही सत्ताधाऱ्यांचे उमेदवार विधानसभेला पाडू व आमचे स्वतंत्र उमेदवार आम्ही उभा करू।